श्री स्वामी समर्थ. दुपारी का झोपू नये? दुपारी झोपणे योग्य आहे का? दुपारी का झोपू नये? दिवसा झोपणे योग्य आहे का? आयुर्वेदानुसार दिवसा झोपल्याने शरीरातील कफ वाढतो, रक्ताभिसरणात अडथळे येतात, त्यामुळे डोकं जड वाटतं, श्वास घ्यायला त्रास होतो, आळस, सर्दी खोकला, डोकेदुखी, अपचन, खाज, फोड, घशाचा त्रास, रक्ताची कमतरता इत्यादी आजार संभवतात. या सर्व कारणांमुळे दुपारी झोपू नये. तरीही काही व्यक्तींना दुपारी झोपण्याची गरज असते. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. दुपारी फक्त ह्या लोकांनीच झोपावे. दुपारी जेवण झाल्यावर लगेच झोपू नये, मात्र न झोपता केवळ पडून राहावे असे जरूर वाटते. जड जेवणानंतर थोडा वेळ विश्रांती घेणे आरोग्यासाठी चांगले असते, मात्र बसून थोडी डुलकी घेणे म्हणजेच 5 ते 10 मिनिटे जास्त योग्य असते. दुपारच्या जेवणानंतर असे केल्याने वात कफात संतुलन साधले जाते. लहान मूल व वृद्ध व्यक्ती, रात्रपाळी करून येणारी व्यक्ती, जे अतिशारीरिक व मानसिक काम करतात असे लोक, ज्यांना वेदना, मार, आघात, क्षय आदी व्याधी आहेत असे लोक, ज्यांना अतिशय तहान लागते, तसेच डायरिया, पोटदुखी, श्वासाचे विकार, उचक्या किंवा मासिक पाळीत खूप वेदना होतात, ज्यांना क्रोध, भय, उदासीनता घेरून असते, मोठ्या प्रवासानंतर, खूप जड वजन उचलल्यानंतर, जास्त मद्यपान केल्यानंतर, खूप वेळ गायन किंवा अभ्यास केल्यानंतर, पंचकर्म चिकित्सेनंतर, उच्चतम तापमान असते अशा दाहक उन्हाळ्यात दिवसा थोडी झोप घेणे योग्य असते. दुपारी ह्या लोकांनी झोपू नये. कफकारक प्रकृतीच्या व्यक्ती, शरीरात कफाचे संतुलन बिघडले असल्यास, अतिशय स्थूल व्यक्तींनी, जर शरीरात विषाक्त तत्व वाढलेले असल्यास दुपारी झोपू नये. धन्यवाद.